नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अपडेटनुसार TIT3 जाहिरात आलेली आहे। जाहिरातीसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे। जाहिरात 26 तारखेपासून ते 10 मे पर्यंत आपल्याला हे अर्ज करायचे आणि 24 मे पासून ते 5 जून पर्यंत परीक्षेचा कालावधी देण्यात आलेला आहे। एक 10 दिवसामध्ये परीक्षा असणार आहे। 12 दिवस आहेत, पण 2 दिवस सुट्टी असेल महाराष्ट्र दिन व रविवारची, आणि बाकीच्या दिवसामध्ये आपल्याला अर्ज मागवण्यात आलेले। अर्ज करायचे सर्वांना व्यवस्थितरित्या। अर्ज करत असताना विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक जाहिरात वाचूनच अर्ज करा। जाहिरात तुमच्याकडे नसेल तर आपलं टेलिग्रामची चॅनलची लिंक देतो, त्या लिंकवर जाऊन तुम्ही जाहिरात मिळवू शकता। @H पुंडे सर या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर तुम्हाला जाहिरात मिळून जाईल। जाहिरात A to Z अगोदर व्यवस्थित वाचून घ्या। वयोमर्यादेमध्ये फोटोची साईज असेल, साइन असेल, स्वहस्त अक्षरात लिहिलेला मॅटर असेल, डाव्या हाताचा अंगठा असेल, किंवा या सर्व गोष्टी व्यवस्थित करायच्या। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटी या 30 दिवसामध्ये आपल्याला काही लोकांना अभ्यास सुद्धा करायचा असतो, आणि एकदम ॲक्युरेट अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन जर तुम्हाला मिळवायचं असेल तर हा नंबर आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, या 30 दिवसामध्ये काय काय घेणार आहे थोडक्यात सांगतो। या 30 दिवसामध्ये तुमचा लाईव्ह क्लास होईल, तसेच तुम्हाला रेकॉर्ड सुद्धा भेटेल, जे की महत्वाचे टॉपिक जे काही झालेत मागे पुढे किंवा पुढे होणारे आहे त्यांचं रेकॉर्ड सुद्धा मिळणार आहे। त्याचबरोबर नोट्स सुद्धा अवेलेबल केलेले आहेत। सर्व विषयाचे आपल्याकडे नोट्स आहेत। आज नाही, 2022 ला सुद्धा त्या नोट्स आपल्याला उपयोगी पडल्या होत्या। आता 2025 मध्ये सुद्धा त्या नोट्स IBPS पॅटर्न नुसार आपल्याला 100% त्याचा उपयोग होणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट सुद्धा अवेलेबल आहेत। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपण 999 परीक्षा होईपर्यंत, मागे पुढे काही असू द्या परीक्षेचं, 999 मध्ये हा कोर्स दिला जाणार आहे। शेवटचा टप्पा आहे। ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हवं आहे त्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन मिळवा। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भरतीमध्ये सर्वात वेळेचं नियोजन ज्या विद्यार्थ्याकडे नव्हतं त्या विद्यार्थ्याला मार्क कमी आलेले आहेत, आणि वेळेचं नियोजन आणि प्रश्न कसे क्रॅक करायचे, शॉर्ट ट्रिक्स कशा वापरायच्या, हे वेळोवेळी आपण क्लासमध्ये पाहणार आहोत। प्रत्येक विषयाला आपल्याला 1-2 टीचर असणार आहेत। कोणत्या विषयावर जास्त भर द्यायचा, कोणत्या विषयातून किती मार्क मिळवायचे, कोणत्या आयडिया लढवायच्या, कशा पद्धतीने अभ्यास करायचा। रोज सकाळी 6 वाजता आपण लेक्चर घेत असतो। रिझनिंग मध्ये कसे मार्क मिळवायचे, मॅथ मधून कसे मार्क मिळवायचे, CDPTचा कोणता विषय करणं गरजेचं आहे, म्हणजे जदा कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व विकासावर, मराठी इंग्रजीमध्ये कोणते घटक करणं गरजेचं आहे, शब्दसंग्रहावर किती प्रश्न आले होते, यावर सर्व चर्चा होणार आहे मित्रांनो, आणि त्यावर क्लास सुद्धा होणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपला हा क्लास जॉईन करू शकता, आणि येणाऱ्या आगामी या 200 मार्काच्या पेपरमध्ये आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी मार्क मिळवू शकता। या 30 दिवसाचं मूल्य तुम्हाला आज कळणार नाही, ज्यावेळेस जाहिराती येतात आणि जाहिरातीमध्ये आपण 1-2 मार्कावरून राहतो, किंवा आपल्याला जर 2-4 मार्क असते तर आपण शिक्षक होत असतो, तेव्हा त्या 4 मार्काचं मूल्य आपल्याला कळून येतं। त्यामुळे आता बी सिरियस, बी केअरफुली तुम्हाला अभ्यास करायचंय आणि येणाऱ्या परीक्षेला सामोरे जायचे। राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला किमान दिवसभरातला 6-7 तास अभ्यास करावा लागणार आहे, आणि या 6-7 तासाचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे मित्रांनो। 80% लोक कमी जास्त अभ्यास केलेलेच आहेत, पण आपण त्यामध्ये न राहता इथून पुढे व्यवस्थित अभ्यास केला तरी तुम्हाला ही परीक्षा क्रॅक होणार आहे। थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांना क्लास हवा आहे कृपया करून, कॉल घेणं शक्य नसतं, व्हॉट्सअप करा। व्हॉट्सअपवर तुमचा टाइम टेबल पडेल, टाइम टेबल नुसार तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला क्लास जॉईन करता येणार आहे। थँक्यू व्हेरी मच। जय हिंद मित्रांनो, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। वेळोवेळी अभ्यासाचे नियोजन व इतर महत्वाचे काही क्लास सुद्धा तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।